अमरावती जिल्ह्यात वनरक्षक पदभरतीसाठी सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण बुधवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं. पदभरतीचा निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पेसा पदभरती 2023 अंतर्गत वनविभागातील पदं भरण्याच्या प्रक्रियेत अमरावती आणि धुळे वनवृत्तातील माजी सैनिकांची पदं रूपांतरित करून न भरल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी अमरावती वनरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेसा पदभरती 2023 अंतर्गत गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक आणि अहिल्यानगर वनवृत्तात माजी सैनिकांसाठीची सर्व पदं रूपांतरित करून भरण्यात आल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मात्र अमरावती आणि धुळे वनवृत्तात अशी पदं रूपांतरित करून भरती करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पदभरतीबाबत असमानता निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून निवेदनं दिली, मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित पदं रूपांतरित करून भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तर पदभरतीचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.